महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मार्ट। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज। राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही कडक निर्बंध लागू केले आहेत। आज विट्यात देखील जीवनावश्यक वस्तू वगळता बाकीची सर्व दुकानं बंद करण्यात आली आहेत। याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून किंवा पाठीमागच्या वर्षांपासून या लॉकडाऊनमुळे छोट्या व्यावसायिकांची कंबरडी मोडलेली आहे। त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांच्या व्यथा या व्हिडिओच्या माध्यमातून। सध्याला माझ्या पोराला फिट येते, माहीत आहे का? लोकांच्या भाड्याच्या घरात राहते। जर तुम्ही हे जर लॉकडाऊन जर केलं तर त्या पोराला घेऊन आत्महत्या करण्याची बारी येणार आहे आम्हाला। शेवट आमचा पर्याय तोच आहे। करोना असला तरी करोना होऊन मेलेलं बरं, किमान घरातली मागं तरी मागची बी मेलली बरी घरातली कोरोनासाठी। तसेच आज आपल्यासोबत काही व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात नक्की काय समस्या येत आहेत, लॉकडाऊनमुळे काय तोटा होतोय त्यांच्या व्यवसायाला, तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आज आपल्यासोबत आहेत यंत्रमाग व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक विपुल ताळेकर, तसेच आपल्यासोबत आहेत फोटोग्राफी व्यावसायिक अजय पाटील सर। नमस्कार सर। बीजेपी तालुका अध्यक्ष सुहास पाटील सर, तसेच आपल्यासोबत आहेत सलून व्यावसायिक दत्तात्रय गायकवाड सर, आपल्यासोबत आहेत उद्योजक शंकर मोहिते सर, तसेच ते सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत। आपल्यासोबत आहेत पत्रकार सागर गोतपागर सर। आपल्या सर्वांचं या चर्चेमध्ये स्वागत। पाठीमागं गेल्या काही वर्षापासून लॉकडाऊन होत आहे, तेव्हापासून आपण कुठेतरी लॉकडाऊन नंतर आपले व्यवसाय पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतोय, तर पुन्हा एकदा आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं आहे। तर काय सांगाल, मला सगळ्यांच्या प्रतिक्रिया थोडक्यात हव्यात, काय सांगाल? पुन्हा एकदा आपण साधारणतः मार्च 2019 या कालावधीत पहिलं लॉकडाऊन पडलं आणि सगळ्यांना त्या व्यथा माहीत होत्या, रुग्णसंख्या वाढत होती, त्यामुळे सर्वांनी सहकार्य, शासनाला सहकार्य म्हणून लॉकडाऊनला सहकार्य करायला ठेवलं। आमचा तर व्यवसाय अतिशय लोकांशी निगडीत आहे की तिथं लग्न सराई चालू असते, त्यावेळेला सुद्धा सर्व फोटोग्राफर बांधवांनी अगदी मन लावून सांगितलं की बाबा आपल्याला यातून लवकरात लवकर सुटका करून घ्यायची आहे, आणि त्या संदर्भात त्यांनी अतिशय सरकारला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। परंतु त्यानंतर सुद्धा कोरोनाची परिस्थिती जशी तशी राहिली। फोटोग्राफरांच्यावरती अशी वेळ आलेली आहे की आज रोजी मोलमजुरी करून फोटोग्राफर आपलं जीवन व्यतीत करत आहेत। कुठलेही बजाज फायनान्स असो किंवा कोणतेही जे फायनान्स आहेत ते फोटोग्राफरांना माफ केले गेलेले नाहीत। सर्व टॅक्स सर्व भरून फोटोग्राफी व्यवसाय आज अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे। ताळेकर सर, काय सांगाल? महत्त्वाचं म्हणजे 21 मार्च 2020 साली लॉकडाऊन झाला आणि यंत्रमागाच्या व्यवसायाची अवस्था अगोदरच फार बिकट आहे। नोटबंदी आणि GSTच्या काळानंतर 2016 नंतर हा व्यवसायाचे दिवसेंदिवस संकट वाढत चाललेले आहे। यंत्रमाग व्यवसाय हा नुसता यंत्रमागावर अवलंबून न राहता त्याच्यावर बरेचसे छोटे मोठे उद्योग देखील अवलंबून आहेत, जसे की सायझिंग युनिट असते, ट्रान्सपोर्ट असते, अगदी चहाचा गाडा असतो कारखान्यात शेजारी कोणास तरी, छोटी मोठी रिपेअर मेंटेनन्स करणारी काही लोक असते। पण लॉकडाऊन नंतर ह्या आमच्या व्यवसायामध्ये बऱ्यापैकी जे कामगार आहेत त्यांची संख्या परप्रांतीय लोकांची फार मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे अगदी कारखान्यातले निम्मे कामगार हे परप्रांतीय आहेत आणि निम्मे स्थानिकचे कामगार असते। मागच्या वेळी अचानक असा लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊन झाल्यानंतर ह्या लोकांना आम्हाला 1 महिना पोचायची सुद्धा म्हणजे परिस्थिती राहिलेली नव्हती। अगदी ही लोक इथून त्यांच्या घरापर्यंत पोचवायची, ट्रेननं पोचवायची किंवा अगदी त्यांना कुठल्या सोयी सुविधा नव्हत्या। जिथपर्यंत आम्हाला
त्यांना पोचायची ताकद आहे तिथपर्यंत आम्ही त्यांना पोचलो. पण एक अशी वेळ आली की आम्हाला त्यांना इथनं पाठवणं गरजेचं होतं. दिवाळीनंतर या व्यवसायाला थोडीशी ऊर्जितावस्था प्राप्त होतील अशी परिस्थिती आली. अजून काही ठिकाणी परप्रांतीय लोक जिथं काम करतात ते अजून कारखानेसुद्धा सुरू झालेले नाही आहेत. आणि ह्या 1 महिन्याच्या वातावरणानंतर ही परत कामगार मंडळी आलेली आहे. आम्हाला लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे आणि आम्हाला जरी झालं नसलं तर आत्ता आम्हाला सोडायची व्यवस्था करा अशा अवस्थेत आहेत. हा व्यवसाय आधीच अडचणीत असताना जर परत परप्रांतीय कामगार निघून गेले तर हा व्यवसाय करणं फार अडचणीचं होऊन जाईल आणि ह्यांना पोचणं सुद्धा अडचणीचं होऊन जाईल. बरोबर. आपल्यासोबत प्रताप सुतार सर जॉईन झालेले आहेत. सर, काय सांगाल? पुन्हा एकदा आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलो आहोत. काय व्यावसायिकांच्या वरती काय समस्या येतात, कसं त्यांना तोंड द्यावं लागेल आता? आज एक तर कोविडबद्दल लोकांच्या मनात भीती आहे का, तर 100% आहे. परंतु ह्या कोविडच्या लॉकडाऊन जी केलेलं आहे त्याच्यामधून मला तर वाटतं काही जास्त निष्पन्न होणार नाही लॉकडाऊनमधून. आज जे व्यापाऱ्यांच्यावरती शासनानं काय केलं, मार्चपर्यंत सगळे टॅक्सेस भरून घेतले. जे व्यवसाय केले नाहीत त्या व्यवसायात सुद्धा टॅक्स भरले. गेल्या वर्षी माझ्यामध्ये 8-9 महिने लोकांनी बंदमधले सुद्धा टॅक्स भरले. त्या टॅक्सेस भरून पूर्ण झाल्यानंतर 31 मार्च नंतर ह्यांनी बरोबर आज 5-6 तारखेला हे लॉकडाऊनचं शस्त्र बाहेर काढलं. पहिल्यांदा सांगितलं लाईट बिल माफ केलं जाईल लॉकडाऊनच्या काळातलं, ते माफ झालं नाही. व्याज थांबवलं जाईल म्हणजे व्याज थांबवलं गेलं नाही. आज मार्चला सगळ्यांना नोटीस आहेत की व्याज भरा, दंड लावला त्या व्याजावरती. आज अशी परिस्थिती होईल. पूर्वी कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत होते, आज गोरगरीब ह्याच्यातून तुम्हाला थोड्या दिवसात कोरोनामधून बळी गेलेली कमी दिसतील आणि त्याच्यानंतर व्यावसायिक आत्महत्या झालेल्या जास्त दिसतील. अशी एक वेळ येईल, हे जर असं शासनाचं धोरण राहिलं तर जशी जनावरांना चारा छावण्या करायची गरज लागते तशा पद्धतीनं अन्नछत्र छावण्या करायची पाळी येईल. आता फार आत्ता खालची दुरावस्था आहे. खाली सर्वसामान्यांच्या मध्ये जाऊन बघा, हातावरची पोटं लोकांची आहेत. आज अशा परिस्थितीत जगणं मुश्किल होणार आहे. एकतर धंद्याची परिस्थिती कोणाची स्थिर नाही आता. आज मला बऱ्यापैकी आमचे शंकरनाना असतील, हे आमचे विपुल तारळेकर जे असतील, एक चांगले व्यावसायिक आहे ते. आज जर सगळ्या बँकांची ते आमचे कर्ज जरी बघितले तर हे सांगणं चुकीचं आहे. परंतु आज आम्ही कर्ज व्यवसाय 12 तास करतोय, पण कर्ज आम्ही 24 तासाचं भरतोय व्याज. आज तुम्ही 8 दिवस 10 दिवस जरी लॉकडाऊन केला त्याचं काय करायचं? आज ह्या लोकांना आमचा प्रश्न आहे शासनाला, तुम्ही ह्यासाठी आमची काय व्यवस्था केलेली आहे? लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. हे कोरोना संकट आहे, ह्या संकटातून आमची इच्छा सगळ्यांनी सुस्थितीत बाहेर पडावं, परंतु लॉकडाऊन पर्याय नाही. आज लॉकडाऊन हा पर्याय नसून तर याच्यासाठी लोक सहकार्य करतील. तुम्ही त्यांना वेळ द्या, वेळेनुसार व्यवसाय करायला संधी द्या आणि त्या संधीत जर तुमच्या ज्या ह्याच्यामध्ये नाही बसलं तर त्यांना दंड करा, पण व्यवसाय करायला संधी द्या सगळ्यांना. बरोबर आहे, व्यवसाय करायला संधी दिली पाहिजे. सुहास पाटील सर, सरकार कुठेतरी कमी पडतंय का कोरोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये, किंवा हा आता अचानक जे काही निर्बंध लादले गेले आहेत ते कुठेतरी अन्यायकारक तुम्हाला वाटतायत का? 100% हे निर्बंध आहेत ते अन्यायकारकच आहेत. आपल्याला सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे की पाठीमागं पण ज्या वेळेला भारतामध्ये नव्याने कोविड आला त्यावेळेला अगदी केंद्रीय स्तरापासून राज्यस्तरापर्यंत अगदी गाव पातळी गावगाड्यापर्यंत ह्या लॉकडाऊन बाबतीमध्ये प्रचंड ताणाताण झाली आणि प्रचंड कडक लॉकडाऊन केला. निष्पन्न काय झालं, ज्यांचे व्यवसाय चांगले चालले होते ते सगळे व्यवसाय मोडकळीस आले आहेत अशी आता परिस्थिती आहे. आत्ताच माझे मित्र प्रताप सुतार साहेबांनी सांगितलं की कुठलाही धंदेवाला असू दे, अगदी छोटा असू दे किंवा मोठा असू दे, आज तो प्रचंड अडचणीत आहे. परवाच आपण टी व्हीला बघितलं, परभणीमध्ये एका माणसाला संध्याकाळी दुकान लावताना काल दुकान लावून दिलं नाही. त्याचा लहान मुलगाही त्याच्या बत्तीला होता. पोलिसांनी त्याला मारझोड केली आणि त्यांनी सकाळी लगेच आत्महत्या केली.
म्हणजे अशा तुम्ही किती आता आत्महत्या ह्या महाराष्ट्राला करायला लावणार आहे असा माझा प्रश्न आहे. आज स्थिती तुम्ही समाजातल्या उच्चप्रभू घटकांची बघू नका, गाव वाड्यातल्या नव्हे ह्या शहरातल्या सुद्धा शेवटच्या घटकाची काय परिस्थिती आहे हे तुम्ही जरा समजून घ्या. हा लॉकडाऊन चुकीचा आहे, व्यर्थ आहे. एक माझ्याकडे कविता आली, मी तुम्हाला ती कविता मी या ठिकाणी सादर करतो. खरंच साहेब आता लॉकडाऊन नका करू, खरंच साहेब आता लॉकडाऊन नका करू, गरिबांच्या भुकेशी पुन्हा खेळ नका खेळू. तुमचं काही नाश्त्यामध्ये तुम्ही काजू बदाम खातात, गरिबांच्या पोह्यामध्ये तर शेंगदाणेही नसतात. साहेब तुम्ही भुकेची झळ नाही हो सोसली, पण आम्ही उपाशी पोटी रात्र रात्र जागून काढली. लॉकडाऊन असलं की हाताला काम नसतं, लॉकडाऊन असलं की हाताला काम नसतं, भुकेल्या केबिनवाणीला लेकराला बघून काळजामध्ये चर्र होतं. अशी सगळी विदारक परिस्थिती सबंध समाजाची झालेली आहे. बरं ठीक आहे, समाजामध्ये आता ठीक आहे कोरोना वाढत चाललाय, तुमच्याकडं कॉन्टॅक्टचे पेशंट्स कॅरी पेशंट्स तुमच्यामध्ये जास्त आहेत. मला एक सांगा, आता तुम्ही गावगाड्यामध्ये चला, कोरोना कुणाला माहित नाही. आता हा कोरोना जुना झालेला आहे, लोकांच्या मध्ये कोरोना कसा होतो ह्याचा 100% अवेअरनेस आलेला आहे. प्रत्येक जण आता काळजी घेण्यासाठी त्याचा तो आता सक्षम झालेला आहे. आता त्याची काळजी सरकारने करू नये. हे जे बंद पडणारे धंदे आहेत त्यांना टेकू देणं, त्यांना आधार देणं. मगाशी सांगितलं की सरकारने विधिमंडळामध्ये लाईट बाबत चर्चा केली, ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही लाईट बिल माफ करू. भविष्यामध्ये असं घडलं का? आता हे सगळं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मोडकळीत आलेली आहे. राज्याचे जे प्रथम नागरिक आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते घराच्या बाहेर यायला तयार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना पॅनिक आता करू नका, लोकांना भीती, म्हणजे हा कोरोना वगैरे म्हणण्यापेक्षा तो ब्रह्मराक्षस आहे, भीत्यापोटी ब्रह्मराक्षस. लोक कशी मरतायत हे सांगण्यापेक्षा लोक कशी जगतायत हे लोकांना सांगा. कोरोना कशा पद्धतीनं पळवून लावायचा, कोरोनाच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं आपण काळजी घेतली पाहिजे, इव्हन त्याच्याविषयी कोरोनाविषयी जी कोरोनाची निगेटिव्ह बाजू, कसा कोरोना होणार नाही किंवा कोरोना कशा पद्धतीने लोकांनी पळवून लावला, या बाबतीमध्ये ज्या काही आपल्या युट्यूबवरती किंवा काही चांगल्या डॉक्टरांचे सुद्धा कोरोनाच्या उलट्या बाजूने बोलणारे सुद्धा काही समाजामध्ये मंडळी आहेत, त्यांचं चांगलं स्पीच आहे की जेणेकरून पेशंटमध्ये सुद्धा मला काही होणार नाही, मला काही कोरोनानं माझं बिघडू शकत नाही, अशा पद्धतीचा अवेअरनेस निर्माण होईल. आणि या लोकांच्या मागे आपल्याला उभा राहावं लागेल. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉकडाऊन करणं म्हणजे देशाची अर्थव्यवस्था, राज्याची अर्थव्यवस्था मोडून टाकणं, अशा पद्धतीचं माझं व्यक्तिगत मत आहे. बरोबर आहे. गायकवाड सर, माझा प्रश्न असा आहे की जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांनी आत्महत्या करण्याच्या मार्गावरती आहेत. पाठीमागे ज्यावेळी लॉकडाऊन झालं त्यावेळी कित्येक सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केली, तर काय सांगाल तुम्ही? पुन्हा एकदा आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. सर्वात प्रथम रोजंदारी वृत्तवाहिनीचं या ठिकाणी मनापासून आभार की ज्यांनी या विषयाला वाचा फोडण्याचं काम सुरुवातीला केलेलं आहे. गेलं वर्षभर कोरोनाच्या निमित्तानं लॉकडाऊनला आपण सर्वजण सामोरं जातो. आणि आत्ता बोलत असताना जे काही मान्यवर मंडळ या ठिकाणी आहेत, अजय पाटील असतील, विपुल तारेकर असतील किंवा प्रताप सुतार भाजपचे तालुका अध्यक्ष सन्माननीय सुहास पाटील साहेब आहेत, त्यांनी या ठिकाणी बोलत असताना काही गोष्टींचा उल्लेख केला. प्रताप सुतार यांनी सांगितले की माणसं आत्महत्या करायला लागलेली आहेत, परंतु आमच्या सलून व्यावसायिक, नाभिक व्यावसायिकांची वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या वर्षभरामध्ये लॉकडाऊनला कंटाळून आमच्या सलून व्यावसायिकांच्यापैकी 16 सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केलेली आहे. आज अक्षरशः त्यांची कुटुंब उघड्यावरती आहेत, त्यांना कोणी मदत द्यायला पुढे येत नाही. आणि नाभिक समाज हा गावगाड्यातला सेवा पुरवठादार समाज आहे. आणि आमच्या सलून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची कुठेही स्वतःच्या मालकी हक्काची दुकानं नाही, ही सगळी भाडेतत्वावरती दुकानं आहेत. आणि गेल्या लॉकडाऊनमध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की लॉकडाऊनच्या कालावधीमधलं भाडं हे या ठिकाणी माफ करण्यात यावं. अगदी विट्यातल्या स्थानिकांच्या पासून राज्यातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातल्या सलून व्यावसायिकाला जर विचारलं की तुम्हाला गेल्या वेळच्या लॉकडाऊनमधलं भाडं कुणी माफ केलं का, तर कुणी माफ केलेलं. ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलेलं होतं की लाईट बिल त्या कालावधीमधलं माफ केलं जाईल. तिथं आमच्या नाभिक समाजाच्या सलून व्यावसायिकाचंच नव्हे तर अखंड महाराष्ट्रातल्या जनतेच्या तोंडाला पळसाची पानं पुसायचं काम ऊर्जा मंत्र्यांनी या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 5 एप्रिलपासून आत्ता कालपासून लॉकडाऊन कडक नियम, आणि त्यात पहिल्यांदा भरडला गेला होता आमचा सलून व्यवसाय बंद करण्याचा निर्णय झाला.
काही मान्यवरांनी या ठिकाणी सांगितले की हा व्यवसाय बंद करू नका, माणसांच्या हातावरची पोट आहेत आणि कित्येकांचे व्यवसाय हे बँकेतल्या कर्ज रोख्यांच्या वरती उभा केलेले आहेत. गेल्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की बँकेचं जे कर्ज असेल त्याच्या व्याज काही अंशी शिथिलता त्याच्यामध्ये देण्यात येईल. ती त्या ठिकाणी कोणी बँकेच्या कर्जाला किंवा व्याजाला कोणी या ठिकाणी सवलत दिली गेलेली नव्हती. एक व्यावसायिक म्हणून आणि सर्वसामान्य व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला मला स्वतःला असं वाटतं की लॉकडाऊन हा कोरोनावरती पर्याय नाही. लॉकडाऊनची अवस्था म्हणजे आजार रेडायला आणि औषध पकायला अशा आहे. त्यामुळे मला वाटतं की नियम थोडेसे कडक करावेत, निर्बंध लादावेत. जी माणसं सोशल डिस्टन्सिंग सॅनिटायझरचा वापर करणार नाहीत किंबहुना शासनानं घालून दिलेल्या निर्धारित अटींचं पालन करणार नाहीत त्यांच्यावरती कठोर दंडात्मक कारवाई करावी, परंतु लॉकडाऊन करू नये. कारण आता जर पुन्हा लॉकडाऊन करायचं म्हटलं तर अगोदरच सलून व्यावसायिक कंबरड मोडलेला आहे, पुन्हा कणाहीन सलून व्यावसायिक अशी आमची सर्व सलून व्यावसायिकांची परिस्थिती होईल. आणि महाराष्ट्रातल्या अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांची अवस्था हीच आहे की कर्ज रोखे उभा करून व्यवसाय उभा केलेले आहेत आणि आज बँकेचं व्याज हप्ते जात नाहीत, वसुलीवाले थकबाकीदार या ठिकाणी शांत बसत नाही, घर मालक भाड्याला थांबत नाही, शाळा विद्यार्थ्यांच्या फीसाठी थांबत नाहीत आणि कोणतीही गोष्ट बाजारात खिशात पैसे असल्याशिवाय मिळत नाही. जगण्याचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून फक्त व्यवसाय आहे आणि शासनाला आमची एक व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून कळकळीची मनापासून विनंती आहे की लॉकडाऊन करू नका, धंदे बंद करू नका, त्याला पर्यायी मार्ग काहीतरी काढा की जेणेकरून माणसांचं जगणं सुसह्य झालं पाहिजे. आज असह्य जगणं आहे, त्याच्यातून शासनानं योग्य तो विचार करून आम्हा सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांना चांगल्या पद्धतीचे नियम निर्बंध कडक करू द्यात, आमची हरकत नाही, परंतु धंदे बंद करू नका एवढी आमची भूमिका राहील. आणि जर त्या पद्धतीनं नाही झालं तर काल सांगली जिल्ह्यातल्या 9 तालुक्यांनी आणि आज सांगली जिल्ह्यातल्या 3 तालुक्यात त्यात आपला खानापूर, आटपाडी आणि इस्लामपूर सुद्धा आहे. आम्ही समस्त महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या वतीनं तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की व्यवसाय आमचे सुरू ठेवा. जर व्यवसाय आमचे सुरू नाही ठेवले तर येणाऱ्या कालावधीमध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्राच्या सलून चालक मालकाच्या वतीनं आणि नाभिक समाजाच्या वतीनं छेडलं जाईल आणि आमच्या जीविताची, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सर्वच जबाबदारी शासनानं घ्यावी आणि मग लॉकडाऊन करावं, एवढीच भूमिका असेल आमची. बरोबर आहे. मोहिते सर, एखादा व्यवसाय असतो त्यासाठी भांडवल येतं, लाईट बिल येतं, कर्ज असतात, हप्ते असतात, या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध असतील तर काय सांगाल का? म्हणजे अन्यायकारक वाटते तुम्हाला हे सगळं पुन्हा एकदा? प्रत्येकाचे याबद्दल वेगवेगळी मतांतर आहेत, परंतु लॉकडाऊन करणं किंवा न करणं हा जसा प्रशासनाचा भाग आहे तसंच प्रशासनानं जनतेची सुद्धा विचारपूस करून जनतेला काय पाहिजे काय नाही त्यांची सगळी सखोल चौकशी करून त्या पद्धतीनं निर्णय राबवणं गरजेचं आहे. आज अचानक तुम्ही लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करणार, सांगताना एक सांगणार आणि राबवताना दुसरं राबवणार, तर हे काही बरोबर नाही. कोरोनावरती लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे नाही माहीत नाही, परंतु जर आपल्याला लॉकडाऊन करायचंच असेल तर माझी शासनाला विनंती आहे की आपण सर्वसामान्य जनतेचा विचार करावा आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने विचार करून मग लॉकडाऊन करावा. लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. जर कोरोनाची चेन तुटायसाठी जर लॉकडाऊनची आवश्यकता असेल तर आम्ही त्याला सपोर्ट करू, परंतु त्याच्यामध्ये आम्ही आमच्या काही अटी आहेत. आमच्या सर्व मित्रमंडळींनी सांगितलं प्रत्येकाचे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायामध्ये आपली मदत काय राहणार ह्या अगोदर आपण सांगावं आणि मग नंतर लॉकडाऊन जाहीर करावं. सागर सर, 12 बलुतेदारांचा प्रश्न आहे. जसे की एखादा छोटा कुंभार असतो, तो मटकी बनवतो, संक्रांतीच्या काळात त्याचा जास्त खप असतो, पण या सगळ्या काळामध्ये लॉकडाऊनमुळे त्याच्या व्यवसायावर किंवा किंबहुना 12 बलुतेदारांच्या व्यवसायावर तर जो काही परिणाम होतो त्याविषयी काय सांगा? पहिल्यांदा तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सरकार म्हणतंय की हे लॉकडाऊन नाहीये, आपण म्हणतो की आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहोत. तर हे सरकारने घातलेले जे निर्बंध आहेत ते निर्बंध इतके कडक आहेत की हे लॉकडाऊनच आहे. याला फक्त फिल्मी स्टाईलनं ब्रेक द चेन वगैरे सरकारनं नाव दिलेलं आहे. हे लॉकडाऊनच आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. लॉकडाऊन केलेलं आहे सरकारनं, परंतु सरकारनं याची स्वतःहून कुठली जबाबदारी घेतलेली नाही. उदाहरणार्थ सरकारी कार्यालये जी आहेत ती सगळी बंद आहेत, परंतु वाहतूक व्यवस्था जी सुरू आहेत. हॉटेलमध्ये पार्सल व्यवस्था सुरू, परंतु कस्टमरनं जायचं नाही. ही सगळी जबाबदारी जी आहे. त्यानंतर जे कर्मचारी आहेत त्याच्यातला कोणी जर आजारी पडला
तर त्याला मोफत उपचार करायचा आणि त्याला लसीकरणाची प्रायोरिटी द्यायची. परंतु आपण जर बघितलं तर लसीकरणाच्या संदर्भातले सगळे निकष आहेत ते केंद्र सरकारच्या हातामध्ये आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकार काम करत आहे, ह्या सरकारनं लॉकडाऊन करत असताना, हे सगळे निर्बंध लादत असताना स्वतःहून कुठलीही जबाबदारी घेतलेली आपल्याला दिसत नाही. आणि हळूहळू हे सगळे निर्बंध जे कडक सरकार करत आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर ग्राउंडवरची परिस्थिती जर बघितली तर आज कुठल्या तरी रस्त्याच्या कडेला केळी, चिक्कू सारखी फळे विकणारा जो म्हातारा आहे तो दररोज कस्टमरची वाट बघत असतो आणि कस्टमर आल्यानंतर त्याचं संध्याकाळी कुठंतरी पोट भरत असतं. हीच अवस्था 12 बलुतदार वर्गाची आहे, हीच अवस्था उद्योजकांची आहे. या सगळ्या उद्योजकांच्या या अवस्थेकडं सरकारने कुठलीही उपाययोजना केली नाही. मात्र याची जी सगळी जबाबदारी जी आहे ती स्वतःहून घ्यायची असं इनडायरेक्टली या सरकारने ठरवलेलं आहे. सरकारने या सगळ्या वर्गाचा कुठंतरी विचार करायला पाहिजे आणि ही जबाबदारी पुढे येऊन स्वतःहून घेतली पाहिजे. बंद पडणाऱ्या उद्योगधंद्यांना सावरलं पाहिजे असं तुम्ही म्हणताय, तर तुमची सरकारच्याकडनं काय अपेक्षा आहे? सरकारकडून आम्हाला वस्तुतः लॉकडाऊन हा सरकारपुढे सुद्धा अडचणीचा प्रश्न होता, परंतु तो त्यांनी घेतलेला आहे. तरीसुद्धा बंद पडणाऱ्या व्यवसायांना सरकारने अनेक आश्वासनं मागील काळात दिली होते आणि व्यावसायिक त्यावरती आशा धरून होते, परंतु वस्तुस्थिती पाहता तसे काहीही झालेले नाही. सरकारने एक विचार करायला हवा की लग्न समारंभ व इतर याच्यावरती जे व्यवसाय अवलंबून आहेत, मग त्यात मंगल कार्यालय आहेत, आपले मंडपधारक आहेत, अशा अनेक व्यावसायिक आहेत की ज्यांना वर्षभरात काही उद्योग व्यवसाय झालेला नाही. आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मी जरी व्यावसायिक असलो तरी एक प्रश्न महत्त्वाचा आहे की काही मोठे उद्योजक साठमारी करून त्या लॉकडाऊनची वाटच पाहत आहेत. ज्या कठीण काळात लॉकडाऊन झालं त्या काळात 180 रुपयाला आम्ही मास्क घेतला आहे, तो मास्क मी परवा दिवशी 4.5 रुपयाला घेतला. वस्तुतः मी कोणत्या व्यावसायिकावर टीका करत नाही, पण ह्या ज्या काही मूलभूत दर आहेत हे सरकार कसे कंट्रोल करणार लॉकडाऊनच्या काळात आणि सर्वसामान्य गोरगरिबांना या बाबतीत कसा न्याय देणार हे बघणं उत्सुकतेचं ठरेल. अगदी बरोबर आहे. साठेबाजीला सुद्धा कुठेतरी ऊत येतो, काय सांगाल याविषयी? जरी आज यंत्रमागाची जर अवस्था जर बघितली तर जे मार्केटमध्ये आता कापड मिळते, जे फायनल फिनिश कापड तयार होते, ॲक्च्युली त्याचे दर वाढलेले आहेत आणि आता जे चालूचे कापडाचे दर कमी झालेले आहेत. ज्या पद्धतीने पाटील साहेबांनी सांगितलं की साठेबाजी होते, मग हा नक्की जो काय वाढलेला दर खाली थेट ग्राहकांच्यावर लादला जातोय आणि यंत्रमागधारकांना त्याचा काही बेनिफिट मिळत नाही. मग मधला नफा खातंय कोण? साठेबाजीचा जर अवस्था जर केली, आता समजा 1-2 महिने यंत्रमाग जर बंद झाले तर ती पूर्ण चेन सगळी खाली ब्लॉक होत जाणार आहे. अगदी सूतगिरण असेल, जिनिंगचे प्रकल्प असतील, सायझिंग असेल, इथून पुढं डाईंगचे फिनिशिंग झाले. पण ज्यांचं आत्ता जे काय चालू परिस्थितीतली आर्थिक स्थिती आहे आणि जो स्टॉक आहे ते दर जर कमी पाडून स्टॉक करून ठेवणं आणि लॉकडाऊन उठल्यानंतर ते जास्त भावानं विकणं, हा जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, सदन आहे, ती लोकांच्याकडे तेवढी आर्थिक सक्षमता आहे की ते अडचणीत असलेल्या लोकांकडून कमी भावानं माल विकत घेतील आणि लॉकडाऊन उठेपर्यंत स्टॉक होल्ड करून ठेवणं आणि लॉकडाऊन उठल्यानंतर त्याचे पैसे करणं, अगदी सांगेल त्यांच्या मनाला त्या भावानं ते त्या वस्तूची खरेदी करणं किंवा विक्री करणं ह्या गोष्टी होत राहतील. मग ज्यांचं आधीच हातावरचं पोट आहे, ज्यांच्या अत्यल्प भांडवलावर जे व्यवसाय करतात, ज्यांचे कर्ज आहे, त्यांचे व्याज आहेत, ती लोक ह्यातून पूर्ण कोलॅप्स होऊन जाणार. आधीच विट्यात जर मागच्या 2-3 वर्षात बघितलं तर 6-7 हजार यंत्रमाग होते. ह्या 2 वर्षामध्ये GST आणि नोटबंदीनंतर अगदी निम्म्यापेक्षा सुद्धा कमी यंत्रमागधारकांची संख्या राहिलेली आहे. मग अशा अवस्थेत पुन्हा लॉकडाऊन झाला तर मोठी लोक मोठी होत जाते आणि जे गरीब आहेत ते पूर्ण गरीब होत जाते. तर सरकारने यावर सुद्धा आळा घातला पाहिजे स्टॉकिस्टवर, असं माझं मत. सुधार सर काय सांगाल साठेबाजीवरती? साठेबाजी तर 100% व्हायला लागलेली आहे. आजच त्या वस्तूचं नाव घेत नाही मी, पुण्यामध्ये फोन केला की मला असं मटेरियल पाहिजे आहे. काल सकाळी मला त्या वस्तूचा रेट 390 रुपये सांगितला आणि आज अचानक 460 रुपये सांगितला. म्हणजे वरचे व्यापारी साठेबाजी करायला लागलेत का तर 100% करायला लागलेत. आणि आमचे विपुल तराळेकर म्हटले तसं ते खालच्यावरती लादलं जाते. म्हणजे खालच्या लोकांची काय चुकी आहे की त्यांनी हे पैसे अनाठाई देणं. आणि मगाशी
आमचे नागरिक समाजाचे नेते म्हटले की बाबा आज खालच्या वर्गाचं काय, खाली जर बघितलं तर फार अतिशय बेकार सुहास पाटील परिस्थिती अशी आहे की लोकांना जगणं मुश्किल होणार आहे तिथं. आणि शासनानं आमचं अजून एकदा सांगणं आहे, शासनानं कडक निर्बंध करावे पण लॉकडाऊन करू नये ही आमची विनंती आहे. अन्यथा आम्ही वरील आज आम्हाला सांगलीहून फोन आले व्यापाऱ्यांचे, कोल्हापूरवरून आले की कोल्हापूरचे सुद्धा माझ्या अंदाजे उद्यापासून आंदोलन करणार आहेत ह्या बंदच्या विरोधात. सांगलीमध्ये त्याच पद्धतीने तयारी चालू आहे. आम्ही त्यांना 100% मदत करणार. आणि जे पोलीस जे दम देऊन काहीतरी आम्ही गुन्हा केला आहे अशा पद्धतीने येऊन दुकान बंद करते त्याला आमचा 100% विरोध राहणार. आणि आम्ही आंदोलन 100% करणार लॉकडाऊनच्या विरोधात. कारण हा लॉकडाऊन आम्हाला मान्य नाही आणि लॉकडाऊन सर्वसामान्य जनतेवरती लादत आहे हे आम्ही सहन करून घेणार नाही. तरी शासनानं लवकरात लवकर ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीने तोडगा काढून निर्बंध लादावेत. निर्बंधांना आमचा विरोध नाही. तुम्ही टायमिंग द्या आम्हाला की बाबा सकाळी तुम्ही 9 ते 4 दुकान चालू करा, आम्ही तुम्हाला मान्यता देतो. पण अत्यावश्यक सेवेमध्ये तुम्ही मेडिकल घेताय, किराणा माल घेताय ते घ्या तुम्ही. पण बाकीच्या व्यापाऱ्यांनी काय ती दुकानं उघडी झालेली बघत बसायची का? बाकीच्या लोकांनी काय करायचं? ज्या वेळेला तुम्ही बाकी दुकान बंद करताय, स्पायडरमॅन सारखी लोक रस्त्यावर फिरतील, त्याला तुम्ही कोण अडवणार आहे? दुकानं बंद म्हणजे काय पर्याय आहे का लॉकडाऊन? दुकान बंद म्हणजे पर्याय नव्हे. कोणता दुकानदार रस्त्यावरती फिरतोय? कोणता व्यापारी रस्त्यावरती फिरतोय? कोणता भाजीवाला रस्त्यावरती विनाकारण फिरतोय? रस्त्यावरती कोण फिरते त्याच्यावरती तुम्ही कडक कारवाई करा. सर्वसामान्य व्यापाऱ्यांना लोकांना वेठीस धरू नका त्यात. एवढंच आमचं सांगणं आहे. सुहास सर, लॉकडाऊनच्या निमित्ताने खाजगी सावकारकी असते, त्या सावकारकीला कुठेतरी ऊत येतो. मोठ्या प्रमाणात सावकारकीचा धंदा तेजीत चालू होतं, तर काय सांगाल तुम्ही याविषयी? नक्कीच मला 100% या बाबतीमध्ये सांगायचं आहे की आता मगाशीच म्हटलं की साठेबाजी करणारी लोक आहेत. मी म्हणतो ही लोक साठेबाजी करणारी नाहीत, तर हे मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारी लोक आहेत. लक्षात घ्या. आता नेमका ह्या लोकांचा जो आता उपवास आहे, ते आता लोक उपाशी राहत आहेत. त्यांच्या हाताला काम नाही म्हणजे ते उपाशी राहतात. आता बघा तुम्ही, फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. का झाली? लोकांची उपासमारीमुळे क्रांती झाली. लोक रस्त्यावर आले. आता हे मगाशी यांनी सांगितलं की कुठंतरी गोडाऊन भरून माल स्टॉक करायचा आणि तो चढ्या भावाने विकायचा. आता सावकार सुद्धा ह्याच पद्धतीने पैसे बाहेर काढतील आणि हे जे गरीब लोक आहेत, उपाशी लोक आहेत, आणि उपाशी लोक आता आजच्या मरणापेक्षा मरण पुढे ढकलायचं म्हणून लोक जगतायत. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून त्याला सावकार जो म्हणेल त्या भावामध्ये पैसे घ्यायला काहीच वाटणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. एक तर जगायलाच पाहिजे. आणि माझं असं मत आहे की असे जे काही पाठीमागच्याही मुलाखतीमध्ये आपण सांगितलं की असे जे काही मैताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या ज्या अवलाद आहेत त्या निश्चितपणे ठेचावे लागतील. आणि हे ठेचायला आता कुणाला सांगावं लागणार नाही, समाजच रस्त्यावर उतरणार. मगाशी मी उल्लेख केला फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा. त्यांनी राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये सांगितलं की आम्हाला आता भाकरी द्या. हे भाकरीसाठी सुद्धा ऍक्च्युली लोक आंदोलन करतील. त्यामध्ये मग तो स्टॉकिस्टवाला राहणार नाही, त्यामध्ये सावकार शिल्लक राहणार नाही. अशी सगळी परिस्थिती म्हणजे सगळी आणीबाणीची परिस्थिती संबंध राज्यामध्ये, देशामध्ये तयार होण्याची 100% शक्यता आहे. कारण भुकेच्या पुढे काहीच नाही. बरोबर आहे सर, भुकेच्या पुढे काहीच नाहीये. गायकवाड सर, नगरपालिकेचा कर असतो, गाळ्याचं भाडं असतं, या सगळ्या बाबतीत नगरपालिकेकडनं तुमच्या काही अपेक्षा आहेत का की नगरपालिकेने त्यांचा कर माफ करावा, असं काही तुम्हाला वाटतं? नगर परिषदेचे जे स्थानिक कर जे या ठिकाणी आकारले जातात, आता सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे सहकारी मित्र शंकर नाना आहेत, आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं गेल्या काही दिवसापूर्वी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं की कोरोनाचा जागतिक महामारीचा कालावधी आहे, माणसांचे उद्योग व्यवसाय बंद आहे, ठप्प आहे. तेव्हा या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने जे घरपट्टी, पाणीपट्टी अशा स्वरूपाचे जे कर घेतले जात आहेत आणि नगरपालिकेच्या सीओच्या वतीनं असं आम्हाला स्टेटमेंट देण्यात आलेलं होतं की 2019मध्ये जनरल बॉडीची मीटिंग घेऊन घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आमचं म्हणणं होतं की जे अतिरिक्त वाढ झालेली आहे ती तुम्ही रद्द करा आणि 2018-19च्या नियमाप्रमाणे जी घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल करण्यात येत होती ती तुम्ही करा. शेवटी स्थानिक नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
आणि लोकांच्या कराच्या माध्यमातूनच त्यांना या ठिकाणी एक उत्पन्नाचा स्रोत आणि एक मार्ग चांगला आहे. अर्थात त्याच्यावरती गादा यावी ही आमची भावना नाही, परंतु आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करता नगर परिषदेतलं जे काही या ठिकाणी मंडळी असतील त्यांनी या ठिकाणी योग्य तो विचार करून सर्वसामान्य व्यावसायिक उद्योजक आणि ज्या काही 18 पगड जाती जमाती आहेत, ज्यांचं हातावरचं पोट आहे, ज्यांची चूल ही रोज कमवल्याशिवाय पेटत नाही आणि ज्यांची उत्पन्नाची साधनच मर्यादित आहेत, किमान अशा सामाजिक घटकांच्यासाठी तरी नगरपालिकेच्या करातून त्यांना काही अंश या ठिकाणी सवलत द्यावी आणि तशा पद्धतीची मागणी आपण गेल्या काही दिवसापूर्वी मुख्याधिकाऱ्यांनी केलेली आहे. परंतु इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि नगर परिषदेमध्ये असणारे सर्व सत्ताधारी मंडळी यांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी त्या पद्धतीनं या ठिकाणी योग्य ती भूमिका घेऊन सगळ्या सामाजिक घटकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून आर्थिक कराच्या माध्यमातून काहीतरी सवलती त्या सामाजिक घटकांना या ठिकाणी द्याव्यात. बरोबर आहे, सर्वांचा विचार करून आर्थिक सवलत द्यावी नगरपालिकेने सुद्धा. मोहिते सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जे काही म्हणजे सरकारकडनं तुमच्या एक व्यावसायिक म्हणून तुमच्या काय नक्की मागण्या आहेत, सरकारनं तुमच्या व्यवसायासाठी काय मदत केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्ही समाजामध्ये काम करत असताना स्वतःचा व्यवसाय गृहीत धरून कधी आम्ही काम केलेलं नाही. पूर्वीही केलं नव्हतं, इथून पुढच्या काळामध्ये देखील केलेलं नाही. कोणताही एक समाज धरून सुद्धा कधी आम्ही काम केलं नाही. कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असो, कोणत्याही धर्मजातीतला मनुष्य असो, कोणताही व्यापार असो, सर्वांच्यासाठी आम्ही काम करत आलेलो आहे आणि ज्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी या काळामध्ये आम्ही 100% प्रयत्नशील राहू. आणि सरकारला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझी तेवढी एकच माफक विनंती आहे की तुम्ही तुमचे जर लॉकडाऊनमुळे जर चेन तुटत असेल तर तुम्ही लॉकडाऊन करा, आमचा त्याबद्दल काय आक्षेप नाही, वैयक्तिक माझं हे मत सांगतो. परंतु लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? आम्ही पाठीमागच्या काळामध्ये 1-2 आंदोलनं केली सर्वसामान्य जनतेच्यासाठी. विजेचा प्रश्न होता मला सांगायला अभिमान वाटतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खानापूर तालुका एकमेव तालुका असा आहे की ज्या तालुक्यामध्ये आम्ही आंदोलन केल्यानंतर सिंगल एक कनेक्शन विजेचं तुटलेलं नाही. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो. सर्वसामान्य माणूस नजरेसमोर ठेवून आम्ही काम करत राहणार आहे. सर्वसामान्य माणूस नजरेसमोर ठेवून काम करणार आहे मोहिते सर म्हणतात. साधारण मला असं विचारायचं आहे की शेतीच्या कामासाठी सरकारनं मुभा दिलेली आहे की तुम्ही शेतीची कामं करू शकता, पण यामध्ये मेक अशी आहे साधारण की आता जो द्राक्षाचा बाग असेल किंवा द्राक्षाचा आता सीझन सुरू झालेला आहे, जर लॉकडाऊन पडलाच तर हे सगळी प्रक्रिया स्टॉप होईल. कारण द्राक्षांचे माल काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगार लागतात, वाहतुकीसाठी माणसं लागतात, तिथून पुढचा जो काही प्रवास असेल त्यासाठी माणसं लागतात. जर लॉकडाऊनच झालं तर ही सगळी प्रक्रिया थांबेल, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? फक्त द्राक्षाचाच नव्हे तर शेतमाल जो संपूर्ण शेतमाल आहे, भाजीपाला आहे, या सगळ्या व्यावसायिकांच्यावरती याचा अतिशय वाईट परिणाम होणार आहे. आता सरकारनं मंदिरं सुरू ठेवलेली आहेत, परंतु मंदिरात येण्यास बंदी घातलेली आहे. आता गिराईकच मंदिरात जर भाविकच जात नसतील तर त्या मंदिराच्या बाहेर असणारा हार जो आहे तो खरेदी कोण करणार असा मोठा प्रश्न आहे. आणि तो जो हार व्यावसायिक आहे त्याचं पोट त्यामुळं बंद आहे. आणि त्याच्यामुळं ही जी पूर्ण लिंक जी आहे जी गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत येऊन पोहोचते. मागच्या वर्षीचं जे चित्र होतं की फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या बागेवरती नांगर फिरवण्याची वेळ आलेली होती. त्यामुळं पुन्हा एकदा अशीच मागच्या वर्षीची जी सिच्युएशन होती तीच सिच्युएशन आत्तासुद्धा आलेली आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला इथं अधोरेखित करायचा आहे की सरकार जे म्हणते की लोकांनी जबाबदारी घेतली पाहिजे, परंतु ज्या सरकारची लोकांना जगवण्याची, लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी ज्या सरकारची असते ते सरकार त्यांच्या जबाबदारीविषयी किती जागरूक आहे याचा विचार आपण पहिल्यांदा करायला पाहिजे. लॉकडाऊन जेव्हा भारतामध्ये जेव्हा कोरोना पहिल्यांदा आला त्यावेळी केंद्र सरकारनं लॉकडाऊन पहिल्यांदा जाहीर केलं. याअगोदर सुद्धा काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत होते. हा आपण मान्य करू की हा पहिला आपला अनुभव होता. त्यानंतर राज्यामध्ये सुद्धा लॉकडाऊन करण्यात आला. परंतु या सगळ्या आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये आकडे जे असतात ते आकडे कुठलीही पॉलिसी ठरवताना, आरोग्य विभागाची कुठलीही पॉलिसी ठरवताना आरोग्य विभागासाठी जे आकडे असतात ते आकडे त्यांच्यासाठी परमेश्वर असतात. या आकड्यामधली जी तथ्य आहेत
त्या तथ्यांच्या जीवावरती पुढची पॉलिसी ठरवत असते. परंतु हे जे प्रशासकीय, आपण नेहमी चर्चेमध्ये राजकारण्यांना शिव्या देत असतो, राजकारण्यांवरती टीका करत असतो, परंतु या देशामध्ये काम करणारे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, जे आयुक्त आहेत, आरोग्य विभागात काम करणारे महत्त्वाच्या पदावरचे जे प्रशासकीय नोकरदार आहेत, अधिकारी आहेत, या लोकांना प्रत्येक आपत्ती आल्यावरच हे जागरूक होणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कोरोनाची ही दुसरी लाट महाराष्ट्रामध्ये येत असताना याची माहिती या सगळ्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना, सचिवांना कशी काय समजली नाही, याची जाणीव कशी काय झाली नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्याचं नियोजन परत कसं काय झालं नाही. आज जर आपण बघितलं की जी माध्यमांना तालुक्याच्या स्तरावरून जी प्रेस नोट येत असते, त्या प्रेस नोटमध्ये 2 दिवसाच्या आकडेवारीमध्ये इतकी मोठी तफावत आहे. कालची आकडेवारी आणि आजची आकडेवारी जर आपण तपासून बघितली तर या 2 आकड्यांमध्ये इतका मोठा फरक आहे. जिल्ह्याची आकडेवारी आणि तालुक्याची आकडेवारी ही 2 वेगळी आकडेवारी आहे. याचबरोबर गावगाड्यामध्ये, शहरामध्ये कोरोनावरती उपचार घेणाऱ्या पेशंटची संख्याच सरकारला माहीत नाही. आता ही संख्या जर माहीत नसेल तर या कोरोनावरती नियंत्रण ठेवण्यामध्ये सरकार यशस्वी कसं होणार, हा सगळा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे होताना ही जबाबदारी सरकार त्यांची पार पाडताना दिसत नाही. मात्र सामान्य लोकांच्यावरती सरकार ब्लेम करतं की छोट्या उद्योगामुळं तिथं कस्टमर जाईल आणि त्यामुळं कोरोना स्प्रेड होईल. परंतु या सगळ्या लोकांनी सरकारला ठणकावून सांगितलं पाहिजे की जेवढं या मार्केटमध्ये व्यवसाय सुरू झाल्यामुळे जेवढं नुकसान होणार आहे, तेवढं त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट नुकसान जे आहे हे आरोग्य विभागानं त्यांची काळजी न घेतल्यामुळं, पॉलिसी ठरवल्यामुळं सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे. याची काळजी सरकार घेणार आहे का? ज्या आपण आरोग्यमंत्र्यांचा त्यांच्यावर आपण स्तुतीस्तुमणे उधळत असतो, ते आरोग्यमंत्री सुद्धा ही पॉलिसी ठरवण्यामध्ये, ही आकडे गोळा करण्यामध्ये, त्याच्यावरती उपाय करण्यामध्ये फेल झालेले आहेत. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि यावरती आपण नेमकेपणानं बोलायला पाहिजे. अगदी बरोबर आहे सागर दादा. जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या आकडेवारीमध्ये जवळजवळ 400 आकड्यांचा फरक जाणवतो. याच पार्श्वभूमीवरती मी पाटील सरांच्याकडे जाईल. पाटील सर, मला सांगा, ही आकडेवारी सुद्धा एक प्रकारे घोळ आहे आकडेवारीमध्ये. या पार्श्वभूमीवर तुम्ही काय सांगाल, काय म्हणाल आरोग्य मंत्रालयाच्या कार्यावर? नाही, आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर मी काय म्हणतो की आता सध्या ठीक आहे, कोरोना आहे, त्याचा फार मोठा पीक आहे. आरोग्य विभागाने तेवढ्या पद्धतीनं सक्षम झालं पाहिजे. आणि महत्वाचं कसं आहे, आता आज या तालुका स्तरावरती आज किती पेशंट झाले, आपल्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून इथंच डिस्प्ले केलं पाहिजे आज किती आपल्याला पेशंट या ठिकाणी डिटेक्ट. तुमचं बरोबर आहे, डिस्प्ले झालं पाहिजे, पण आरोग्य विभागाकडनं जे आकडे येतात, जे आकडेवारी डिक्लेअर होते, त्या डिक्लेअर झालेल्या आकडेवारीमध्ये 400 आकड्यांचा फरक जाणवतो. हा निश्चितपणाने लोकांना भीती दाखवण्याचा प्रकार आहे असा माझा आरोप आहे. यामध्ये जर असा जर गोळ असेल तर तो तपासावा लागेल आणि त्याचा पर्दाफाश करावा लागेल. मी मगाशी पण बोलताना सांगितलं की लोकांना पॅनिक करणारी एक प्रचंड मोठी यंत्रणा समाजामध्ये काम करते. मग आपल्याला एक मन माहिती आहे, भीत्यापोटी ब्रह्मराक्षस. म्हणजे हा कोरोना म्हणजे फार मोठा कुठला तरी राक्षस आहे आणि तो तुम्हाला घेऊन टाकायला आलेला आहे. अशा पद्धतीचे एक मीडियामध्ये किंवा समाजामध्ये वातावरण निर्माण करून लोकांना भीती दाखवण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आणि हेच जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर असे जर आकड्यांचे तफावत करून आकड्यांचे घोळ तयार होत असतील तर मग समाजालाच घाबरून सोडायचं आहे का, मग यामध्ये कुठला एक वेगळी शक्ती काम करते का, हे सुद्धा तपासावं लागेल निश्चितपणे. आता दुसरी बाजू मगाशी आपली या बाबतीत चर्चा झाली की समाजातले वेगवेगळे घटक ह्या कोरोनाचा गैरफायदा कसा घेतात. आता आरोग्य विभागाची काय परिस्थिती आहे, आज आपल्या आरोग्य क्षेत्रामध्ये एवढा प्रचंड मोठा खर्च केला जातो, परंतु बघा एखादा चांगला माणूस सुद्धा त्याला शासकीय यंत्रणेची मदत घेण्याच्या ऐवजी खासगी यंत्रणेकडे पळतो. आणि आपण पाठीमागची जर खासगी आरोग्य विभागातली किंवा दवाखान्याची जर बिलं पाहिली तर 8-8 लाखापर्यंतची बिलं झालेली आहे. याच्यावर सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं लक्ष या व्यवस्थेचं पाहिजे. किमान या आरोग्य यंत्रणेनं खासगी दवाखान्यामध्ये जे पेशंट जे ऍडमिट झालेले आहेत किंवा त्यांचं त्यांना रिसिव्ह आपण रिलीज करणार आहे त्यावेळेला त्याच्या बिलासाठी एक वेगळी यंत्रणा निर्माण केली पाहिजे. तो कितीपट पैसे जास्त घेतोय म्हणजे हा नफाखोरीचाच भाग आहे. म्हणजे मगाशी मी म्हटलं की मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारी सुद्धा माणसं या आरोग्य विभागामध्ये आहेत, त्यातलाच तो भाग आहे असं माझं मत आहे. मोहिते सर, तुम्ही मला थोडक्यात सांगा की म्हणजे एखादा अधिकारी आरोग्य अधिकारी आहे तर त्याच्या विभागामध्ये त्याला किती रुग्ण आहेत हे जर माहित नसेल तर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मला या प्रश्नाचं नाही, कसं झालंय,
आमच्या श्रीरामनगरमध्ये परवा जी घटना घडलेली आहे की कोरोनाचं वॅक्सिन घेतलंय, कोविड-19चं वॅक्सिन घेतलं आणि त्या महिला घरी गेल्यानंतर त्यांना वेदना जास्त व्हायला लागल्या म्हणून त्यांनी बाहेर जाऊन इंजेक्शन घेतलेलं. त्या इंजेक्शनमुळे त्यांना रिॲक्शन आली आणि त्या ॲडमिट झाल्या. तर मी नंतर मग तालुका अधिकारी असतील, वैद्यकीय, त्यांच्याशी संपर्क साधला आणि तुम्ही हे लोकांना तुम्ही सांगत का नाही की कोरोनाचं वॅक्सिन घेतल्यानंतर आपण बाहेर कोणतेही वेदनाशामक इंजेक्शन किंवा दुसऱ्या कोणत्या गोळ्या घ्यायच्या नाहीत, हे आपण सांगितलं पाहिजे, लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे. तसं आमच्या मित्रांनी सांगितलं की अशी एक साखळी निर्माण झाली बाजारामध्ये की भीती दाखवायची लोकांना आणि भीती दाखवून त्याच्यामधून लोकांना पॅनिक करायचं आणि त्याच्यातून आपलं जे काय आर्थिक स्वार्थ आहे तो आपण त्याच्यातून करून घ्यायचा. याचबरोबर अशी एक साखळी असताना त्याच्याबरोबर दुसरी बाजू आपण बघणं गरजेचं आहे. माझी सर्वांना विनंतीच असेल, आपल्या पत्रकारांना देखील विनंती असेल की जशी ही एक साखळी आहे तशी दुसरी सुद्धा त्याला एक बाजू आहे की एखाद्या घरातली व्यक्ती, म्हणजे कालच माझ्या माहितीप्रमाणे डी कांबळे म्हणून आपले विट्यातील एक आहेत अधिकारी, त्यांचा मुलगा 28 वर्षाचा मुलगा आहे, अगदी चांगला फुटबॉल प्लेअर आहे आणि 28 वर्ष वय असून सुद्धा तो कोरोनामुळे 8 दिवसामध्ये त्याचा मृत्यू झाला कोरोनाशी झगडत असताना. तर अशा गोष्टी देखील होत आहेत. त्यामुळं लोकांनी स्वतः काळजी घेणं पण गरजेचं आहे आणि प्रबोधन करणं पण गरजेचं आहे. नुसती भीती दाखवून काही उपयोग नाही. भीती दाखवणाऱ्यांना आपण सगळ्यांनी जाब पण विचारला पाहिजे, परंतु कोरोना हा भयानक आहे हे सुद्धा आपण वास्तव लोकांना सांगितलं पाहिजे. अगदी बरोबर आहे, कोरोना भयानक आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे, आपण लॉकडाऊनला तुम्ही विरोध करतायत, लॉकडाऊन नकोय, निर्बंध लावा, मग पण दिवसेंदिवस कोरोनाचे पेशंटही वाढत आहेत, तर या पार्श्वभूमीवरती तुमचं थोडक्यात मत सांगा. वस्तुतः लॉकडाऊन किंवा या गोष्टीवर चर्चा करताना सर्व मित्रांना एक विनंती आहे, यामध्ये कोणी वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक व्यवसायाच्या फायद्यासाठी या गोष्टी सांगत नाही. वस्तुस्थिती भयावह आहे हे सुद्धा माहीत आहे. पण माझा शासनाला सुद्धा एक प्रश्न आहे की गेल्या वर्ष झालं हा आजार आहे, त्या पद्धतीने वैद्यकीय सुविधा तुम्ही वाढवल्या नाहीत आणि त्या वैद्यकीय सुविधा वाढवल्या असत्या तर आज ही भयावह परिस्थिती झाली नसती. आमचं म्हणणं एकच आहे की जिथे रुग्णसंख्या कमी जास्त प्रमाणात आहे, आज विटा असो किंवा आज अशी संभ्रमावस्था आहे की मगाशी म्हटले आमचे मित्र तसे आहे की न्यूज चॅनलवर सांगितलं गेलं जात होतं की शनिवार आणि रविवार विकेंडला लॉकडाऊन आहे, परंतु वस्तुस्थिती आज वेगळीच पाहायला मिळाली. या संभ्रमावस्थेत हा निर्णय घेणं अत्यंत चुकीचं होत आहे. ज्या शहरात जिथं संख्या कमी जास्त आहे ते पाहून लॉकडाऊन करणे किंवा अजून दुसऱ्या कडक उपाययोजना करणे याला प्राधान्य द्यावं. आम्ही कुणाच्याही जीवासाठी खेळण्यासाठी व्यवसाय झालेलो नाही, परंतु हा राजकीय विषय नसून हा सर्वांच्या पुढे आलेला हा अत्यंत अवघड प्रश्न आहे. त्याचं सोल्युशन सगळ्यांनी मिळून काढलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. लॉकडाऊन करण्याला आमचा अजिबात विरोध नाही, पण जे निर्बंध आहेत ते शासनाने कडक करावे. जर बाहेरच्या राज्यांमध्ये जर निवडणुका असतील तर अगदी उत्स्फूर्तपणे लोक बाहेर येत आहेत, तर त्या पद्धतीनं जे लोक आहेत ज्यांच्या घरी जाऊन शासनानं जर उत्स्फूर्त येत नसतील तर शासकीय यंत्रणा जाऊन त्यांच्या घरी जावा. वॅक्सिनचं महत्त्व त्यांना जास्तीत जास्त कसं पटवून सांगता येईल ते सांगा. जो फार महत्त्वाचा घटक कामगार आहे प्रत्येक क्षेत्रातला, त्या कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं पहिला तुम्ही वॅक्सिन द्या, तशी सुविधा करा जेणेकरून ही अर्थव्यवस्था पण नाही ढासळली पाहिजे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव पण आपल्याला रोखता आला पाहिजे, असं एक व्यवसाय म्हणून माझं मत आहे. आज दोघांनी सांगितलं त्या पद्धतीनं लॉकडाऊनला 100% नाना आमचा सुद्धा विरोध नाही, परंतु प्रशासनाला असं काम चाललं आता जखम मांडीला आणि मलम शेंडीला अशा पद्धतीचं काम चालू आहे. तर लोकांना सुद्धा माझ्या आग्रहाची विनंती आहे की वॅक्सिन घ्यावं. शासन ज्या ज्या पद्धतीनं नियम सांगते त्या पद्धतीने पाळावे. फक्त लॉकडाऊन हा पर्याय नसून वेळेचे बंधन द्यावं एवढं आमचं व्यापारी म्हणून मत आहे. आता भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आदर्श लॉकडाऊन प्रणाली कुठली आहे, जे आता ह्या बाबतीमध्ये लॉकडाऊनमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी यामध्ये वेगवेगळ्या कलेक्टरनी काम केलेलं आहे आणि त्या त्या ठिकाणचा जो रेशो होता कोरोना पेशंटच्या बाबतीतला तो रेशो कमी केला आहे. त्यातली आदर्श प्रणाली कुठली आहे ती प्रणाली त्या त्या ठिकाणी लागू करावी
परंतु हे सगळं करत असताना लोक घरामध्ये उपाशी मरायला नकोत याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की प्रत्येक गोष्ट शासनानंच आपल्यापर्यंत पोहोचवली पाहिजे या आविर्भावात न राहता आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपण सुज्ञ आहोत आणि आपली काही नैतिक जबाबदारी आहे. शासन जर आपल्यासाठी नियमावली देत असेल तर त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करणं आणि आपल्या बरोबरीनं आपल्या कुटुंबाचं इव्हन आपल्या समाजाचं आणि त्याचबरोबरीनं आपल्या अखंड देशाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जबाबदारीचं वर्तन करणं. त्यामुळं सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आणि शासनानं घालून दिलेली वेळोवेळी असणारे जे काही नियम आणि निर्बंध असतील त्याचं पालन करून योग्य पद्धतीनं या कोरोनासारख्या जागतिक महामारीवरती मात करणं हा एक पर्याय चांगल्या पद्धतीनं पुढे येऊ शकतो. लॉकडाऊन करायचं असेल तर माझं वैयक्तिक मत असं आहे की पहिला राजकीय लॉकडाऊन झाला पाहिजे, राजकारण्यानेच सुरुवात केली पाहिजे. आज आपण बघतो की जाहीर त्यांनीच करायचा लॉकडाऊन आणि जाहीर करायचा आणि त्यांच्याच कार्यक्रमामध्ये 500, 1000, 2000 तेही विदाऊट मास्क. मग जाहीर कशाला करतात? मग करू नका ना जाहीर. अगदी बरोबर आहे. राजकारण्यांचाही लॉकडाऊनचे नियम पाळणं गरजेचं आहे. तर एकंदरीत या चर्चेचं जे काही मूळ आहे तो लॉकडाऊनला व्यापाऱ्यांच्याकडून विरोध केला जातोय. लॉकडाऊन करू नका, निर्बंध लागू करा, एक ठराविक वेळेमध्ये दुकानांना उघडण्यासाठी परमिशन द्या, तसेच लसीकरणाचा वेग आहे तो वाढवा, लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त कोरोनाविषयी प्रबोधन करा, असं या सर्व व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही सर्वजण इथे आलात, आमच्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपली आभारी आहे. तसेच अधिक माहितीसाठी आणि निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.